गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असो, पितृदोष असो, वास्तुदोष असो, दारिद्र्य असो वा शरीर व्याधी असो, या ग्रंथात प्रत्येक समस्येवर उत्तर आहे. त्यातल्या त्यात गुरुचरित्र अध्याय 14वा आणि 18वा याचे तर विशेष महत्त्व आहे. यांना गुरुचरित्राचा मेरुमणी म्हणतात. 14वा अध्याय हा संकटमुक्ती करणारा अध्याय आहे. तुमच्यावर कितीही मोठं, कितीही भक्कम संकट असेल, या अध्यायाच्या पठणाने ते नक्की दूर होऊ शकतं. मी स्वतःच्या घरात 2 अनुभव पाहिले आहेत 14व्या अध्यायाचे. एक गोष्ट पटकन थोडक्यात सांगते. नांदेडजवळ बासर येथे विष्णुदास महाराजांचा उत्सव होता. आमच्या घरातली मंडळीसुद्धा त्यासाठी जाऊ लागली. ते ट्रॅव्हल्सनी प्रवास करणार होते आणि असे त्यांच्यासोबत बरेच मध्यम वयाचे लोक होते. तिथे गुरुचरित्र अध्याय आणि बरेच दुसरे सामूहिक पारायण झाले. तिथे त्यांना 14व्या अध्यायाची पोथी मिळाली. काहींनी त्या पोथीचे तिथेच पारायण केले, काहींनी ती घेतलीच नाही. आणि घरी परत निघताना त्यांच्या ट्रॅव्हल्सचा एका घाटामध्ये खूप भयंकर अपघात झाला. आणि तुम्हाला नवल वाटेल, ज्या लोकांजवळ 14व्या अध्यायाची पोथी होती त्या लोकांना एवढ्या भयंकर अपघातात अंगाला साधी खरचटसुद्धा आली नाही. आणि दुर्दैवाने ज्यांच्याजवळ ती पोथी नव्हती त्यांना बऱ्यापैकी मार लागला. म्हणजे या पोथीचं इतकं महत्त्व आहे. 14व्या अध्यायाची पोथी ही नुसती जरी तुमच्याजवळ असली तरी तुमच्यावर कोणतेही संकट येऊ नाही शकत. अर्थात श्री गुरूंबद्दल मनात श्रद्धा आणि भावही असायला हवा. पण या अध्यायात असं आहे काय की याला संकटमुक्ती अध्याय म्हणतात? याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. श्री गुरूंनी ज्यांच्याकडे भिक्षा मागितली त्या सायनदेवावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले की तुझ्या सेवेने तू मला प्रसन्न केले आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. सुख, समृद्धी आणि अपार लक्ष्मी तुझ्यावर प्रसन्न असतील. यावर सायनदेव आनंदित होऊन श्री गुरूंचा जय जयकार करून म्हणतात की आपण साक्षात त्रैमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे लोकांना तुम्ही मनुष्य वाटता. तुम्हीच प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश्वर आहात. माझी तुमच्याकडे एकच प्रार्थना आहे की माझ्या कुळात गुरुभक्तीची परंपरा कायम राहो. अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाले की गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर आणि दुष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आणि आज त्यांनी मला ठार मारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी मला बोलवले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की नक्कीच माझे प्राण घेईल. आज मला तुमचे चरण दर्शन झाले. आज माझं यवनाकडून प्राण कसा घेण्यात येईल? सायनदेवाचे हे बोलणे ऐकून श्री गुरु त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवतात आणि म्हणतात, तू कसलीही काळजी करू नकोस. मनात कोणतीही भीती न बाळगता तू त्या यवनाकडे जा. तो तुझं काहीही वाईट करू करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू परत आला की मी इथून जाईल. हे ऐकून सायनदेव त्या यवनाकडे जातो. तो क्रूर यवन त्याला यमासारखा भासतो आणि सायनदेवाला पाहता तो यवन क्रोधाने लालेलाल होतो. आणि अचानक सायनदेव यवनाला एकदम तेजस्वी अग्नीसारखा वाटतो. हा चमत्कार त्याला काही समजत नाही आणि अत्यंत संतापलेला तो यवन घरात जातो आणि त्याला हा प्रकार पाहून चक्कर येते. तशा स्थितीत तो आडवा होतो आणि त्याला झोप लागते आणि झोपेतच त्याला एक स्वप्न पडते आणि स्वप्नात त्याला दिसते की कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर घाव घालून त्याचं अंग तोडत आहे. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत त्या यवनाला जाग येते. तो धावत घराबाहेर येतो आणि सायनदेवाला म्हणतो की आपणाला येथे कोणी बोलवले, आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून तो यवन सायनदेवाला वस्त्र अलंकार देऊन परत पाठवतो. अशा प्रकारे त्याच्या जीवावर आलेलं संकट श्री गुरूंनी दूर केले. खरंच ज्यांच्या मनात गुरु स्मरण चालू असते त्याला कसलीही भीती नाही राहत. त्याला मृत्यूचीही भीती नसते. म्हणजे 14व्या अध्यायाची गोष्टच अशी आहे की कसे गुरुच्या सानिध्यात असताना आपले रक्षण होते. त्यामुळेच याला संकटमोचन असा अध्याय म्हणला जातो. संकटमुक्ती असा अध्याय म्हणला जातो. 14व्या अध्यायाच्या संकल्पयुक्त पारायणाने तुम्ही सुद्धा याची प्रचिती घेऊ शकता. तुमच्यावरही कोणतं असं एखादं संकट असेल, अगदी मानसिकरित्या असेल, कसलंही असेल, तरी तुम्ही 14वा अध्यायाचं 14 वेळा पारायण रोज करा. असं तुम्ही संकल्पयुक्त 14 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता. माझ्या स्वतःच्या आईनी माझ्या बहिणीसाठी हे पारायण केलं होतं. माझ्या बहिणीच्या लग्नात खूप अडथळे येऊ लागले. काहीही प्रॉब्लेम नसताना प्रत्येकच ठिकाणामध्ये मुलाच्या कुंडलीतच प्रॉब्लेम यायचा किंवा होकार आला की कोणीतरी काहीतरी लागूनच द्यायचं. असं खूप वर्ष लग्न जुळण्यास प्रॉब्लेम गेला. पण त्याच्यानंतर माझ्या आईनी 14व्या अध्यायाचं पारायण केलं आणि त्यामुळे माझ्या ताईचं खूप छान ठिकाणी लग्न झालं. तुम्ही सुद्धा याची प्रचिती घेऊ शकता.